सख्या रे भाग 119. दुसरीकडे गेल्या 2 महिन्यांतील रोजच्या प्रमाणेच अबीर ऑफिसच्या केबिनमध्ये झोपला होता. ऑफिसची वेळ सुरू झाली तेव्हा राघव जो अबीरसाठी नाश्ता घेऊन आला होता त्याने कॉफी टेबलवर ठेवली. केबिनमध्ये ठोठावल्याच्या आवाजाने अबीरही झोपेतून जागा झाला. सोफ्यावर बसून त्याने राघवला खिडकीचे पडदे हटवायला हातवारे केले आणि म्हणाला, तू माझा सूट आणलास का? खिडकीतून पडदा ओढत राघवने उत्तर दिलं, हो मी ब्रेक रूममध्ये ठेवला होता. मग काय आहे आजचं शेड्यूल? झटकन पडदा ओढून टेबलाकडे सरकत राघव पटकन टेबलाकडे निघाला. त्याचा टॅब उचलून त्याकडे एकटक बघत राघव म्हणाला, सर्वात आधी तुम्हाला नाश्ता करायचा आहे. त्यानंतर कंपनीच्या लीगल टीमसोबत मीटिंग आहे. असे काही प्रोजेक्ट आहेत ज्यांच्या जमिनीची कायदेशीर नोंदणी झालेली नाही. जेणेकरून नंतर कामात अडचण येऊ नये म्हणून रात्री 10 वाजता तुमची दुसरी मीटिंग आहे. 12 वाजता तुम्हाला युथ बिझनेस अवॉर्ड सेरेमनी अटेंड करायची आहे, जी 2:15 पर्यंत चालेल. तिथून तुम्ही थेट घरी जाल, कारण आज ऑफिस क्लीन होणार आहे. मी सेरेमनीला जाणार नाही. माझ्या जागी तू अवॉर्ड घेऊन ये. अबीर त्याच्या मनगटावरील घड्याळ काढताना एवढंच बोलू शकला. तेव्हा राघव म्हणाला, या अवॉर्डमध्ये मिस कविता पण येणार आहे. त्यांना भेटण्याची ही चांगली संधी आहे. त्यांच्या सपोर्ट शिवाय आपण दुसरी कंपनी स्थापन करू शकणार नाही हे माहीत आहे ना. त्या कोणत्याही इव्हेंटमध्ये दिसत नाही. पण त्यांच्या सेक्रेटरीकडून कळलं की त्या नक्की येणार आहे. इतर कंपनीने त्यांना गुंतवणूक करायला पटवून दिलं तर आपल्या नवीन कंपनीचं काम सुरू व्हायला 3 वर्ष लागतील. तुमचं तिथे जाणं खूप महत्त्वाचं आहे. थोडा वेळ विचार केल्यावर अबीरने होकारार्थी मान हलवली आणि उठून दरवाजाकडे निघाला. मग पुन्हा एकदा राघव त्याला थांबवत म्हणाला, पण सर एक प्रॉब्लेम आहे. इन्व्हिटेशनमध्ये मिसेस बिर्ला यांना सोबत घेऊन जायचं आहे. आणि प्रत्येकजण आपल्या जोडीदारासोबतच येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मिसेस आदित्यासोबत नाही गेलात तर मीडियाला बातमी मिळेल. आधीच खूप चर्चा होत आहे तुम्हा दोघांबद्दल. ऑफिसमध्येही सगळ्यांना शंका वाटू लागली आहे की तुम्ही दोघे वेगळे झाले आहात. राघवचं संपूर्ण विधान ऐकूनही अबीरच्या चेहऱ्यावरचे भाव काही बदलले नाही. हाताच्या बोटांमध्ये अडकलेल्या एका चमकत्या डायमंड ब्रेसलेटवर नजर ठेवून अबीर काहीच न बोलता तिथून निघून गेला. ब्रेक रूमला जोडलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करून तो कपडे बदलून परत आपल्या केबिनमध्ये आला. तो ब्रेसलेट अजूनही हातात धरूनच होता. नाश्ता करतानाही त्याने ती ब्रेसलेट सोडली नाही. अर्धा नाश्ता करून त्याने घड्याळात वेळ बघितली आणि अचानक उठून त्याचा फोन शोधू लागला. राघवने त्याला फोन शोधताना करताना पाहिलं. तोही फोन शोधू लागला. सोफ्याच्या कुशीखाली दबलेला फोन बाहेर काढत असताना राघवची नजर त्याच्या स्क्रीनवर पडली, ज्यावर अक्षराचा फोटो सेट होता, ज्यात ती निवांत झोपलेली होती. राघव त्याला नीट पाहण्याआधीच अबीरने त्याच्याकडून फोन हिसकावून घेतला आणि कानाला लावला. शेवटच्या रिंगपर्यंत पलीकडून कॉल आला. तो न ऐकता अबीरने विचारलं, तुला अक्षराबद्दल काही माहिती मिळाली का? मी तुम्हाला कॉल करणार होतो. ज्या रात्री स्टेशनवर अपघात झाला होता त्या दिवसची एक मुलगा दिसला जो 28 किंवा 30 वर्षांचा असावा. त्याने अक्षरा बिर्ला यांना वाचवलं होतं आणि त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यानंतर त्यांना 12 तास त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यानंतर त्या त्याच्यासोबत निघून गेल्या. हा सर्व प्रकार हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीमध्ये आढळून आला आणि हॉस्पिटलच्या रेकॉर्डनुसार मिसेस बिर्ला यांना काही गंभीर दुखापत झाली नाही. म्हणजे ती तिच्या ओळखीच्या कोणासोबत तरी गेली. ती अशी कोणासोबतही जाऊ शकत नाही. मला सीसीटीव्ही फुटेज पाठव. मला तो स्वतः पाहायचा आहे आणि तुझं काम सुरू ठेव. ठीक आहे सर, मी तुम्हाला त्या फुटेजचा व्हिडिओ पाठवतो. जर तुम्हाला त्याबद्दल काही माहीत असेल तर प्लीज मला कळवा, जेणेकरून मला अक्षरा मॅमला शोधण्याचा सुगावा मिळू शकेल. मग असं म्हणत अबीरने कानावरून फोन काढला आणि जाऊन त्याच्या खुर्चीवर बसला. त्याने लॅपटॉप उघडला तोपर्यंत व्हिडिओ डिटेक्टिव्हने पाठवला होता. डाउनलोड व्हायला वेळ लागला. अस्वस्थतेमुळे अबीरचं हृदय धडधडत होतं. एकदा व्हिडिओ पूर्णपणे डाउनलोड झाला. पटकन प्ले करत असताना अबीरने आदित्यला हॉस्पिटलच्या लांब कॉरिडॉरमध्ये 5-6 लोकांमध्ये पळताना पाहिलं. अक्षरा त्याच्या हातात बेशुद्ध पडलेली होती.
काही ठिकाणी रक्त दिसत होतं. ते पाहून अबीर पूर्णपणे शांत झाला. जसजसा व्हिडिओ पुढे सरकत गेला, अक्षरा सुरक्षितपणे तिच्या पायावर चालताना पाहून त्याला थोडासा अस्वस्थ वाटू लागलं. हृदयाचा ठोका चुकवत त्याने आयुष्यात पहिल्यांदा देवाचे आभार मानले आणि म्हणाला, तिला बरं ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या जगण्याची एकमेव कारण तूच आहेस. स्वतःशीच बोलत असताना अचानक त्याला आदित्यचा विचार आला. तो काही बोलण्याआधीच मागे उभा असलेला राघव त्याच्या लॅपटॉपवर किती वेळ चाललेला व्हिडिओ पाहत होता. अचानक म्हणाला, मी या माणसाला कुठेतरी पाहिलंय. पण तो मिसेस बिर्ला सोबत का आहे? मिसेस बिर्ला अजूनही त्याच्यासोबत आहे का? अबीर थोडासा चकित होऊन मागे वळला आणि तिच्याकडे पाहत राहिला आणि पुढच्याच क्षणी म्हणाला, त्याचं नाव आदित्य आहे. मला त्याचं आडनाव आठवत नाहीये. पण अक्षरा ज्या अनाथाश्रमात राहायची, तो त्या मालकाचा मुलगा आहे. मला आज संध्याकाळपर्यंत त्या माणसाची सर्व माहिती हवी आहे. तो 2 महिन्यांपूर्वी मुंबईत का आला होता? तो आता कुठे आहे आणि त्याने अक्षराला कुठे ठेवलं आहे? राघवने आदित्यचं नाव ऐकलं तेव्हा त्याला आठवलं की काही महिन्यांपूर्वी त्यानेच आदित्यच्या पूर्वायुष्यातील गोष्टींची माहिती काढली होती आणि हे शोधून काढलं होतं की अक्षरा अडोप्टेड आहे. हा तोच आदित्य आहे ना ज्याच्यामुळे तुम्ही खूप इन्सेक्युअर झाले होता. पण मिसेस बिर्ला आणि त्याच्यात इतकी चांगली बॉन्डिंग कशी काय आहे? म्हणजे तो नेहमीच तेव्हा प्रकट होतो जेव्हा त्या एखाद्या अडचणीत असता. राघवच्या प्रश्नाने अबीर लगेचच चिडला. ती तेव्हाच अडचणीत येते जेव्हा ती माझ्यापासून दूर पळत असते. तिने नेहमी माझ्यासोबत राहायला हवं. माझ्या मते, मिसेस बिर्लासाठी तुम्ही कधीच योग्य पती नव्हता. त्यांच्यात जितकी सादगी आहे, तितक्याच तुम्ही तेजस्वी स्वभावाचे आहात. त्यांना असा कोणी हवा होता जो त्यांना जपून ठेवेल, जसं एखाद्या प्रिय व्यक्तीकडून मिळालेलं फूल तो व्यक्ती आपल्या डायरीमध्ये जपून ठेवतो. आता जर तुम्हाला त्या भेटला तर त्यांच्या प्रती कठोर होऊ नका. असं म्हणताना राघवने पाहिलं की अबीरला त्याचं बोलणं आवडत नव्हतं. पण त्याचा उद्देश अबीरला वाईट जोडीदार दाखवण्याचा नव्हता. त्याला फक्त एवढंच सांगायचं होतं की अबीरला जेव्हा अक्षरा भेटेल तेव्हा तिला प्रश्न विचारण्याऐवजी प्रेम आणि सन्मानाने तिला घरी आणण्याचा प्रयत्न करावा. मात्र अबीरचा चिडलेला मूड पाहून राघवने बोलणं बंद केलं आणि आपला टॅब घेऊन तिथून निघून गेला. दुसरीकडे अबीर त्याच्या बोलण्याने अजिबात अस्वस्थ झाला नव्हता. पण त्याच्या मनात ही चिंता सतावू लागली की आदित्य अक्षरासोबत का आहे? त्याने नेहमीच आदित्यला अक्षराबद्दल काळजी करताना पाहिलं होतं. मग तो बेंगलोरमधला रोड अपघात असो किंवा मुंबईतील ट्रेन अपघात. आदित्य नेहमीच तिचं रक्षण करण्यासाठी तिथे का उपस्थित असायचा? कदाचित ते अजूनही एकत्र राहत असतील. या सर्व विचारांनी त्याला इतकं असुरक्षित वाटायला लागलं की त्याला व्यवस्थित श्वास घेणंही कठीण झालं. अस्वस्थ होऊन त्याने हातात धरलेला ब्रासलेट घट्ट पकडला आणि स्वतःशीच पुटपुटू लागला. मी तिला परत मिळवल्यानंतर तिला कुठेच जाऊ देणार नाही आणि तिला प्रत्येक प्रकारे सुरक्षित वाटेल याची काळजी घेईन. जेणेकरून तिला स्वप्नातही मला सोडून जाण्याचा विचार येणार नाही. स्वतःशी एक अटूट वचन देत अबीरने तो ब्रेसलेट पाहण्यासाठी डोळे खाली झुकवले होते. त्याच वेळी केबिनच्या दारावर टकटक झाली आणि समोरून आरोहीचा आवाज आला, सर मी आत येऊ का? हम्म, उत्तर देत अबीरने आपला घसा साफ केला आणि पुन्हा गंभीरतेचा आव आणत सरळ बसला. आत येताच आरोहीने हातात घेतलेले ब्लूप्रिंट आणि काही फाईल्स टेबलवर ठेवल्या आणि म्हणाली, तुम्ही जे मॉडेल तयार केले होते, त्याचे ब्लूप्रिंट तयार झाले आहेत आणि सगळे डिटेल्स फाईल्समध्ये व्यवस्थित आहेत. तुम्ही तपासून याला कन्स्ट्रक्शनसाठी पुढे पाठवा जेणेकरून काम सुरू होईल. समोर ठेवलेल्या ब्लूप्रिंटवर एक नजर टाकत अबीरने आरोहीच्या उत्साहीन चेहऱ्याकडे पाहिलं. बस, मी ठीक आहे. तसंही काम पूर्ण झालं आहे. मला निघायला हवं. अजून काही कामं पाहायची आहेत. प्लीज एक्सक्यूज मी. स्पष्टपणे अबीरला दुर्लक्षित करत आरोही तिचं पाऊल हलवू शकत होती तेवढ्यात अबीरने बेफिकीर स्वरात विचारलं, नील माझे कॉल उचलत नाही आणि ना मेसेजला उत्तर देतो. मी तुला त्याची काळजी घ्यायला सांगितली होती. मग तो इतका बेफिकीर कसा झाला? मला माहित नाही. अचानक आरोही रागाने चिडून ओरडली. जरी पुढच्याच क्षणी तिने स्वतःला शांत केलं आणि डोळे बंद करून म्हणाली, मला माहित नाही की तो काय करतोय आणि कुठे आहे. ना तर तो माझे फोन घेतोय ना मेसेजला उत्तर देतो. त्यामुळे आता मी फोन करणं सोडून दिलंय.
असंही तुम्ही दोघे भाऊ कधीच कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत. त्याच्यासाठी मी फक्त वेळ घालवण्याचं साधन होती. तो परेशान आहे, काही दिवसात परत येईल. अबीरने आरोहीच्या भावनिक आवेगाला पाहून शांतपणे म्हटलं आणि उठून तिच्या समोर एक खुर्ची सरकवली. बस, असं म्हणत तिला पाण्याचा ग्लास पुढे दिला. मी त्याच्याशी बोलतो, तो उत्तर देत नाहीये, पण कदाचित मेसेज वाचतोय. त्याला नक्कीच तुझी काळजी असेल. तुमच्यात काही असं घडलंय का ज्याची जबाबदारी तो घेऊ इच्छित नाहीये? त्याने तुला लग्नासाठी नकार दिला का? अबीरला इतके प्रश्न विचारताना पाहून आरोहीला खूपच आश्चर्य वाटलं. पण जसं की ती स्वतः आणि नील यांच्यातल्या गोष्टी कोणालाही सांगू इच्छित नव्हती. त्यामुळे ती अबीरच्या प्रश्नांची दिशा बदलून सहजतेने म्हणाली, माझ्या वागणुकीसाठी मला माफ करा. तुमचं काहीतरी बिनसलंय का? तुम्ही रोजच्या पेक्षा वेगळे दिसत आहात. मिसेस बिर्लाबद्दल काही माहिती मिळाली का? थोडा वेळ संकोच केल्यानंतर अबीरने अखेर हे मान्य करत म्हणाला, हो, असंच आहे. मी लवकरच तिला शोधेन. अबीरच्या या शब्दांमुळे आरोहीच्या चेहऱ्यावरील उदासीचे ढग अचानक नाहीसे झाले. ती हसत उभी राहिली आणि उत्साहाने ओरडली, कुठे आहेत त्या? तुम्ही मला फक्त सांगा. त्यांना परत आणायची जबाबदारी माझी. शेवटी इतकं काय रुसणं की सगळ्यांना सोडून निघून गेल्या. मला, तिची, असं म्हणता म्हणता अबीर का कुणास ठाऊक शांत झाला. त्याला माहित नव्हतं की अक्षरा त्याच्यासोबत येण्यास तयार होईल की नाही. जर तो अक्षराच्या जागी असता तर अशा माणसासोबत येण्यास तयार झाला असता का ज्याने लग्नानंतर इतक्या दिवसामध्ये तिला प्रेमाचे 2 शब्द सुद्धा बोलले नव्हते, किंवा तिला कधीही प्रेमाची जाणीव करून दिली नव्हती. ज्या दिवसापासून तो सत्याला सामोरे गेला होता त्याने अक्षराशी केलेल्या वागणुकीसाठी जो अपराधीपणा त्याला जाणवत होता, तो त्याच्या मनापासून एक क्षणासाठीही दूर जात नव्हता. अनेक वेळा मध्यरात्री हे विचार त्याला जाग करत आणि त्याच्या झोपेचं बेचैनीत रूपांतर करत. त्यामुळे त्याला नीट झोप लागत नव्हती. सर, अबीर कुठेतरी हरवलेला पाहून आरोहीने त्याला हाक मारली. मिस्टर बिर्ला. सर. हो. अचानक अबीरने उत्तर दिलं आणि त्याने स्वतःला उचलत आपल्या डोक्याला झटका दिला. मला स्वतः तिला मनवायचं आहे. जर ती मानणार नाही तर मी आयुष्यभर तिला मनवणार आहे. कदाचित माझ्या शेवटच्या श्वासापर्यंतही मी हे करत राहीन. त्यांना सांगा की ती तुम्हाला त्या किती प्रिय आहे आणि राजवीच्या संदर्भातील गलतफहम स्पष्ट करा. एक मुलगी सर्व सहन करू शकते पण आपल्या प्रेमाला दुसऱ्या मुलीबरोबर शेअर करू शकत नाही. इतक म्हणून आरोही तिच्या मागे ठेवलेल्या खुर्चीला सरळ करण्यासाठी झुकली. तेव्हा अचानक तिला असं वाटलं की तिचं डोकं खुर्चीकडे आपोआप झुकत आहे आणि पुढचं दृश्य धूसर झालं आहे. ती परत खुर्चीवर बसून तिच्या माथ्यावर हात फिरवू लागली आणि अबीरने तिला न पाहता सांगितलं, तुझ्याकडून एक आणखी काम आहे. जसं की तुला माहित आहे, अक्षरा आणि माझं लग्न वर्षातील सर्वात मोठी स्कॅन्डल होती. त्यामुळे अक्षराच्या जायच्या बातमीत अक्षराला सर्वाधिक ट्रोल केलं जाईल. म्हणून ती मला सापडण्यापर्यंत मीडियाने आमच्या दोघांच्या रिलेशनशिपवर थोडा वेळ लक्ष देऊ नये असं मला वाटतं. मला समजलं पण मी काय करू? आरोही थोडीशी धडपडत म्हणाली आणि तिच्या पोटाला हात लावत राहिली. दुसऱ्या बाजूला अक्षराने आधीच डॉक्टरकडून अपॉइंटमेंट घेतली होती. त्यामुळे घराबाहेर जाण्याआधी तिने थोडा व्यायाम केला. दुपारच्या जेवणात मीनू आंटीला मदत केली आणि थोडा वेळ झोप घेतली. आदित्य आपल्या खोलीतून बाहेर आल्यानंतर अक्षरा आधीच हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार होऊन सोफ्यावर बसली होती आणि मीनू आंटी तिच्या बॅगेत काही फ्रूट ज्यूस आणि खाण्याच्या वस्तू ठेवत म्हणत होत्या, तुम्हाला काहीच माहित नाहीये. आपल्याला किती वेळ लागेल हे पण माहित नाही. आणि अशा स्थितीमध्ये जास्त वेळ उपाशी राहू शकत नाही. म्हणून काही खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुमचं जे मन असेल ते करा. पण प्रत्येक वेळेस आपण जेवण असंच परत आणतो. तरी तुम्ही ऐकता कधी? आता चला, नाही तर लेट होऊ. अक्षराने बोलणं संपवलं तेवढ्यात मागून आदित्य म्हणाला, आंटी तुम्ही घरातच राहा. माझ्या खोलीची थोडी सफाई करून द्या, अक्षराला मी घेऊन जातो. सोफ्यावरून उठून मागे पाहताना अक्षरा म्हणाली, पण सिनियर तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही. हॉस्पिटलमध्ये खूप वेळ बसावं लागतं, तुम्ही कंटाळाल आणि खरं सांगायचं तर मला तुम्हाला यापेक्षा अधिक त्रास द्यायचा नाही.
असं म्हणत असतानाच अक्षराने पाहिलं की आदित्य मिनवंटीच्या हातातून बैग घेत आहे आणि अक्षराकडे येत आहे. तू खूप विचार करते. मी माझ्या भाचा किंवा भाचीसाठी हे करूच शकतो आणि तसंही काही दिवसांसाठी मी फ्री आहे. आता चल, आदित्य म्हणाला. यावर अक्षरा नकार देऊ शकली नाही आणि सहजपणे हसली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर अक्षराला कळालं की जी डॉक्टर तिचा चेकअप करत होती ती नुकतीच बेबी डिलिव्हरी रूममध्ये गेली आहे. त्यामुळे तिला काही वेळ थांबावं लागेल. आदित्यने तिला हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये असलेल्या एका बेंचवर बसवलं आणि स्वतः फोनवर बोलत असताना कुठेतरी निघून गेला. आसपास पाहत पाहत अक्षरा थकल्यावर तिने एक नर्सकडे डॉक्टरबद्दल विचारलं. डॉक्टर शैलजा कधी येतील? आत्ता काहीच सांगता येणार नाही. 1 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. आज डॉक्टर कोणताही पेशंट पाहत नाही. तुम्हाला अपॉइंटमेंट कशी मिळाली? नर्सने उत्तर दिलं. हे ऐकून अक्षरा काहीही बोलली नाही आणि परत बसली. अक्षराच्या आजूबाजूला कोणालाही न पाहून नर्सने समोर असलेला LED टीव्हीला ऑन केला. तुम्ही तोपर्यंत टीव्ही पाहू शकता. थँक्स, अक्षराने बनावटी हसून म्हटलं. तरी तिला टीव्ही पाहायचा काहीच इरादा नव्हता. टीव्हीवर चालणाऱ्या न्यूजमध्ये तिला काहीच रस वाटत नव्हता. आणि न्यूज अँकरचा आवाजही तिला चिघळवणारा वाटत होता. त्यामुळे तिने अनमनेपणाने उठून बाहेरच्या दिशेने जायला सुरू केलं. तेव्हा तिच्या कानात अबीर बिरला असा एक धडकणारा आवाज आला, जो स्पष्टपणे टीव्हीवरून येत होता. तिचे पावले थांबले. तिचं हृदय तिला टीव्हीवर पाहण्यासाठी कन्व्हिन्स करत होतं. परंतु तिचं मन प्रत्येक गोष्ट नाकारत पुढे जाण्यासाठी मजबूर करत होतं. या संघर्षात अखेरीस अक्षराच्या डोळ्यात अश्रू भरले आणि सुस्कारे देत तिने स्वतःला समजावलं. 2 महिने झाले आहेत, मी फक्त एक नजर त्यांना बघ. हे लास्ट टाइम असेल. अशा प्रकारे तिने तिच्या डोळ्यांमधील अश्रू पुसले आणि हळूवारपणे पापण्या उचलून टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर पाहू लागली. ज्यामध्ये एक अवॉर्ड सेरेमनी चालू होता आणि पार्टीचा दृश्य दाखवला जात होता. खाली खुर्चीवर बसलेल्या मोठ्या मोठ्या बिझनेसच्या चेहऱ्यांनंतर स्टेजवर पुरस्कार घेत असलेल्या अबीरकडे कॅमेरा फिरला. अचानक अबीरला समोर पाहून अक्षराच्या हृदयाची धडकच थांबली. तिला असं वाटलं की कुणीतरी तिला उंचावरून ढकललं आहे. स्टीलच्या बेंचवर बसताना ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिच्या डोळ्यांना हाताने झाकून रडू लागली. त्यावेळी टीव्हीवर एंकरने मिसेस बिर्ला बद्दल काहीतरी सांगितलं आणि टाळ्याचा आवाज ऐकू आली. ती तिथे उपस्थित नव्हती. तर ते लोक कोणाच्या स्वागतात टाळ्या वाजवत होते हे पाहण्यासाठी अक्षराने टीव्हीवर पुन्हा लक्ष दिलं आणि पाहिलं की अबीरच्या शेजारी एक काळ्या बिझनेस सूटमध्ये एक मुलगी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि डोळ्यांवर ब्लॅक चष्मा होता. त्यामुळे कोणालाही तिची ओळख पटू शकली नाही. परंतु अक्षराच्या मनात तिला पाहताच पहिला नाव राजवीचा आठवलं. ज्यामुळे तिचं मन जलन आणि द्वेषाने भरलं. अबीरला इतक्या दीर्घ काळाने पाहून तिच्या हृदयात उठलेल्या वेदनांच्या लाटेमुळे राजवीसह त्याला पाहून तिला अनवटपणे अबीरवर नफरत वाटू लागली. अबीर तिला संपूर्ण जगापासून लपवून मिसेस बिर्लाचा दर्जा देत होता. हे पाहून अक्षराला सहन न होऊन तिने टीव्ही बंद केला आणि गालावरून पडलेल्या अश्रूच्या थेंबांना पुसत तिच्या सीटवर बसून तोंड खाली करून घेतलं. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ती रडताना दिसू नये. या अवॉर्ड सेरेमनीमध्ये अबीर आरोहीला त्याच्याबरोबर घेऊन आला होता. ज्यामुळे मीडियामध्ये अक्षरा आणि त्याच्या वेगळेपणाची बातमी पूर्णपणे नाकारता येईल आणि एकदा पुन्हा अक्षराला वेदना होणार नाही. अवॉर्ड घेतल्यानंतर त्याने तो राघवच्या हातात दिला आणि स्वतः आरोहीच्या बरोबर एका टेबलवर बसला. आरोहीच्या तब्येतीत काही समस्या दिसल्यामुळे त्याने एका वेटरला ज्यूस मागवला. आरोहीला ज्यूस देताना त्याने विचारलं, जर तब्येत ठीक नव्हती तर माझ्याबरोबर यायला होकार का दिला? राघवसोबत घरी जा. मला जे दाखवायचं होतं ते मीडियाने पाहिलं आहे. मी तुझी काळजी घेणार नाहीये. हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मला घरी जावं लागेल. असं म्हणत आरोही जशी उठली अचानक तिला काहीतरी झालं आणि ती धम्मकन जमिनीवर पडली. तिला न हालता जमिनीवर पडलेलं पाहून अबीर वेगाने खाली बसला आणि तिच्या खांद्याला हलवून तिचं नाव पकडू लागला. पार्टीतील काही लोकही तिथे जमा होऊ लागले. हे पाहून अबीरने आरोहीला जमिनीवरून उचललं आणि तिला जागवण्याचा प्रयत्न करत बाहेर गेला. अबीरच्या मागोमाग राघवही धावला. कारच्या मागील सीटवर आरोहीला ठेवताना अबीर आरोहीच्या बेहोश अवस्थेमुळे खूपच चिंतित झाला.
त्यामुळे त्याने स्वतःचं कार चालवली आणि तिथल्या सर्वात जवळच्या हॉस्पिटलकडे जाण्यास सुरुवात केली. हॉस्पिटलपर्यंत पोहोचल्यावर राघवने पॅसेंजर सीटवर बसून कारचा दरवाजा उघडला आणि अबीरने आरोहीला आपल्या बाहूंत उचलून हॉस्पिटलच्या आत नेलं. कार लॉक करून राघव त्यांच्या मागोमाग धावला आणि तेव्हा अबीर आधीच आरोहीला इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेला होता. अबीरला इमर्जन्सी रूम कुठे आहे हे माहीत नव्हतं, त्यामुळे धावत असताना त्याला तो कधी प्रसूती विज्ञानी, स्त्रीरोग विशेषज्ञ क्षेत्रात आला हे लक्षातच आलं नाही. तिथे चारी दिशांना शांतता होती, फक्त 2 लोकांची हलकी बडबड ऐकू येत होती. ज्यात कसलाही रस न दाखवता अबीर पुढे जात राहिला. दुसरीकडे अक्षरा तिचा चेकअप करून बाहेर आलेली होती. तिच्या अल्ट्रासाऊंड रिपोर्टसह बाहेर पडताना दरवाजावर उभा असलेल्या आदित्यने तिच्या कंध्यावर हात ठेवला आणि दोघी एका चेअरवर बसले. सर्व काही कसं आहे? डॉक्टरने काय सांगितलं? आदित्यने विचारलं. डॉक्टरने सांगितलं की सर्व काही नॉर्मल आहे. माझ्याबरोबर येण्याबद्दल थँक्स, अक्षरा म्हणाली. आता थँक्स म्हणून मला अनोळखी म्हणून गृहीत धरू नको. थँक यू विसरून जा आणि मला तुझ्या अल्ट्रासाऊंड बेबीला दाखव. मी तर पाहिलंही नाही. असं म्हणत आदित्यने अक्षराच्या हातातून सर्व रिपोर्ट घेतले आणि त्याला थोडं वर उचलत हसला आणि म्हणाला, तुझं बाळ तर एखाद्या नाशपतीसारखं दिसत आहे. आदित्यची गोष्ट ऐकून अक्षराच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि तीही झुकून अल्ट्रासाऊंड पाहू लागली. डॉक्टरने सांगितलं, आता हे वाढू लागलं आहे. त्याचे छोटे छोटे हात आणि पाय पण दिसू लागले आहेत आणि मला त्याची मूव्हमेंटही अनुभवायला मिळते. बाळाबद्दल गोष्ट करत असताना अक्षरा एका वेगळ्याच प्रकारे उत्साही होऊन बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचं गोड हसू एक क्षणासाठीही कमी होत नाही हे पाहून आदित्यने पुढे बोलणं सुरू ठेवलं. पण रिपोर्टनुसार तुझं वजन इतकं नाहीये जितकं एका प्रेग्नंट महिलेचं असायला पाहिजे. आजपासून तुझं डाईट चार्ट मी स्वतः पाहीन. आतापर्यंत तू जरा जास्तच जाड झालेली दिसायला हवी होती. मी अशी दिसते कारण मी ढाले कपडे घालते. अक्षरा एवढंच सांगू शकली की तिच्या कानात एक कंपनीयुक्त कडक आवाजात आला, तू प्रेग्नंट आहेस. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? आता अबीरला कळलं आहे अक्षरा प्रेग्नंट आहे. काय करेल तो? काय होईल पुढे? मनवेल का तो तिला? सर्व काही जाणून घ्यायला वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.